नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी आता अन्नपूर्णा आजीला हे सर्व सांगायला जायला निघलेली असते, कारण आता गौरी जिवंत आहे हे अन्नपूर्णा आजीला सांगायला हवं। तर निंगी म्हणते की हे बघ कमळी, तू काही काळजी करू नकोस, तू जा, मी आहे काकूची काळजी घेण्यासाठी। त्यावरती कमळी म्हणते की ठीक आहे आई, एकदा उठली की मात्र तू तिला काहीतरी खायला वगैरे दे आणि तिची काळजी घे। निंगी म्हणते की हो ठीक आहे। धावतच कमळी मात्र आता इकडे हे अन्नपूर्णाच्या घरी येते आणि बाहेर असतानाच ती विचार करते काय करू, आजींना सगळं खरं सांगू किंवा नको सांगू। त्यांना जर मी हे सर्व सांगितले तर त्यांना आनंद तर होणारच आहे आणि खरं त्या म्हणतील की तुझ्या आईला इथे घेऊन ये आणि तुम्ही दोघेही इथेच राहा। नाही, मला अजून त्यांना कसलंही ओझं नाही द्यायचं, त्यामुळे मी आता असं करते की त्या जर आता नाही म्हटल्या तर मी नाही सांगू नको, त्यांना शेवटी सगळं जे काही आहे तर ते खरं सांगायला हवं। तेवढ्यात मात्र आता ही कमळी आत यायला निघते, परंतु अनिका लगेच समोर येते आणि आता अनिका ही कमळीला म्हणजे लगेच अडवते आणि म्हणते की ए बेघर, इथे थांब, अगं शेवटी तू आलीस का परत, तुला काही लाज लज्जा शरम काही आहेस की नाही? आता मला तर असं वाटतं तुला काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट वगैरे नाहीच, बेशरम आहे तू, बेशरम। सतत मात्र तू येथे येत असते, सतत येथे येऊन तुझा इन्सल्ट होत असतो। काय ग, हे घर म्हणजे काही धर्मशाळा वगैरे आहे की काय? मी मात्र आता एक काम करते, बाहेर बोर्डच लावते, गरीब पीपल आणि भिकारी लोक येथे नो अलाउड। किंवा आता कमळी म्हणते की मी माझ्या आजीकडे आलेले आहे। त्यावरती आता कामिनी मात्र आता ह्या दोघींचं बोलणं ऐकते, कमळीला बघते आणि हिला काही कळाले तर नाही ना आणि त्यासाठी इथे आलेली आहे का? तेव्हा आता अनिका रागाने म्हणते की काय ग, आजी कुणाला बोललीस, ती माझी आजी आहे, कस मात्र तू तिला आजी आजी करत मरू नकोस। आणि परत म्हणते की मरू नकोस, परत म्हणते की मिरू नकोस, कळलं ना तुला आता? तर रागिनी आणि कामिनी हसत असतात, परंतु कामिनीच्या मनात वेगळं टेन्शन असतं। तेव्हा आता कमळी म्हणते की मला तर मिरवण्याची गरज नाहीच, कारण मी नाती मनाने जोडतो। आता कामिनी ओळखते, कामिनी म्हणते की नक्कीच काही कळालेले नाही आणि लगेच कमळीला म्हणते की अगं कमळे, अगं रोज रोज तुझा अपमान करण्याचा सुद्धा मला कंटाळा आलेला आहे, नक्की तू ठरवलं तरी काय, या घरातील माणसाला तू शांतपणे आयुष्य जगूनच देणार नाही का? नक्की तुझं काय सुरू आहे? सारखी सारखी मात्र तू कशाला इथे येत असते? तेव्हा आता अनिका रागाने म्हणते की ग्रॅनेटजी, अगं तुला माहिती नाही का, भिकारी लोक मात्र काय येतात, आता मात्र आजी आजी करत इथे भीक मागायला आलेली आहे। त्यावरती लगेच मात्र ही रागिनी म्हणते की हो ना, अगदी बरोबर आहे, आणि मात्र आता ती अनाथ झालेली आहे आणि तुझ्यासारखी मात्र ही भिकारडी पण त्यांचा फक्त फायदा उचलतात, हो की नाही कमळी? त्यावरती मात्र लगेच कमळी म्हणते की बरं ठीक आहे, मात्र विचारच करत नाही आणि आम्हा गरिबासाठी तुमची सारखी जी नाती आहे तर ती वेगळी नसतात, आम्ही मात्र नाती मिरवत नसतो, एकदा नातं जोडलं तर ते आयुष्यभर टिकवतो। तेव्हा मात्र अनिका रागाने म्हणते की ए ओव्हर स्मार्ट, तुझा जो काही ओव्हर स्मार्ट आहे तर तो तुझ्याकडेच ठेव, मात्र आम्हाला टीच करण्यासाठी जाऊ नकोस, कळले ना आता? आणि चल आता इथून निघ। तेव्हा आता कमळी म्हणते की अनिका मी तुला शेवटचं सांगते, आजी आणि आजोबांना भेटायला आलो आणि त्यांना भेटल्याशिवाय मात्र मी इथून काही हालत नसतो। आता अनिका म्हणते की तुला नेहमी हेच पाहिजे की तुला धक्के मारून बाहेर काढायचं आहे, जर मात्र तुझी अशीच इच्छा असेल तर मात्र मी आता सगळं काही तुला धक्के मारूनच बाहेर काढते। म्हणून मात्र ती आता कमळीच्या हाताला धरते आणि तिला बाहेर काढायचा प्रयत्न करते, पण तू कमळी मात्र आता जागची हलत नसते। अनिका आता तिचा हात ओढून अगदी थकून गेलेली आहे, तू कमळीचा मात्र जागचा पाय हलत नसतो। आता मात्र रागिनी आणि कामिनी शॉक होऊन बघतात, आता मात्र एका हिसक्यामध्ये कमळीच अनिकाला मात्र धक्का देते आणि तिला खाली पाडते। तेव्हा रागिनी जोरात अनिका असं ओरडते आणि अनिकाला लागलं की काय, म्हणून अनिकाची काळजी वाटते। तर कामिनी म्हणते की अनु बेबी, अगं तुला लागलं तर नाही ना? तेव्हा अनिका उठते आणि रागाने कमळीकडे बघत असते, तिच्या अंगावर धावून येऊन तिच्या कानामागे द्यायला लागणार तोच लगेच अन्नपूर्णा आजी खाली येते आणि हे सर्व काही बघून ती मात्र आता अनिकावर जोरात ओरडते। अन्नपूर्णा आजी रागाने येते आणि अनिकाला म्हणते की नक्की तुझं काय चाललं, तुला किती वेळेस सांगितलं की कमळीच्या वाटेला जाऊ नकोस, तुला हे सर्व कळत नाही का? त्यावरती अनिका म्हणते की आजी मी तुला किती वेळेस सांगायचं, ही मात्र लुटायला तुला येथे येते। तेव्हा अनिका म्हणते की एकही शब्द बोलू नकोस, मी तुला आता शेवटचं सांगते की पुन्हा एक जरी शब्द तू हिच्याबद्दल वाईट बोललीस तर मात्र माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीही नसेल। रागाने मात्र ती अनिकाला तिच्या रूम मध्ये जायला सांगते। अनिका म्हणते की आजी, पण अनिका रागाने म्हणते की अनिका शांत राहायचं, मी तुला जाण्यासाठी सांगितलेलं आहे, लक्षात ठेव। तेव्हा अनिका रागाने आतमध्ये निघून जाते। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी मात्र रागिनी आणि कामिनी यांच्यावर ओरडते, तुमच्या समोर हे सर्व सुरू आहे आणि तुम्ही एकाही शब्दाने तिला काहीच म्हणत नाही, खरंच तुमचे संस्कार खरंच खूप चांगले आहेत आणि नक्की तुम्ही माझ्याकडे काय बघतात, निघा आता तुम्ही सर्वांनी। दोघी आता रागाने आतमध्ये निघून जातात। तर अन्नपूर्णा आजी प्रेमाने कमळीला विचारते की
कमळी कशी आहेस तू? तेव्हा आता कमळी खुश हो, ठीक आहे असं म्हणून अन्नपूर्णा आजीच्या पाया पडते. तर अन्नपूर्णा आजी तिला यशस्वी हो आणि आशीर्वाद देते. मी आजोबांना भेटायला आलो होतो आणि ते कसे आहेत असं विचारते. आणि आजी एक महत्त्वाचं मला तुमच्यासोबत बोलायचं सुद्धा होतं असं जेव्हा म्हणते तेव्हा आता कामिनी आतमध्ये जात असताना तिच्या कानावर हे शब्द ऐकू येतात आणि तिला तर आता भीतीच वाटते आणि लगेच ऐकण्याचा प्रयत्न करते. तर अन्नपूर्णा आजी विचारते की अगं बोल ना, तुला काय बोलायचं होतं? तेव्हा लगेच आता कमळी अगदी घाबरतच म्हणत असते की आजी मला माझ्या आईबद्दल बोलायचं होतं. आता कामिनीला तर धक्काच बसतो. कामिनी घाबरत असते आणि चोरून आता खांबाच्या आड जाऊन त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की कमळी ये ना, बस आपण बसून बोलूयात. तेवढ्यात तेथे राजन येतो. राजन लगेच म्हणतो की अरे कमळी, अगं तू कधी आलीस आणि बाळा तू कशी आहे? तेव्हा आता कमळी म्हणते की मी ठीक आहे आणि आत्ताच आलो. तेव्हा आता राजन म्हणतो की खरं तर काल रात्रीच आम्हाला तुझी आठवण आली होती आणि तुझ्याबद्दलच बोलत होतो. आज मात्र आम्ही तुला बोलावूनच घेणार होतो. हे बघ कमळी, अगं तू ते तेल आणलं होतं ज्याने मात्र तू बाबांचा मसाज करत होती, त्याने बाबांना फारच फरक पडला होता. ते तेल मात्र परत मागवू शकशील का? त्यावरती आता कमळी म्हणते की त्यात काय इतकं, लगेच मी मागून घेतो. तुम्ही काही काळजी करू नका, आजोबांना मालिश सुद्धा करून देतो. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आजी म्हणते की कमळी, अगं तू किती करशील का आमच्यासाठी? आणि खरंच मला कधी कधी असं वाटतं की तूच का माझी नात नसेल. तेव्हा आता कमळी खुशत म्हणते की आजी अहो मी तुमचीच नात आहे. तेवढ्यात अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं तुला काहीतरी बोलायचं होतं. आणि तेवढ्यात मात्र आता कमळी बोलणार तोच राजनच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेवढ्यात बंड्याचा कॉल असतो आणि बंड्या म्हणतो की राजन काका कुठे आहात तुम्ही, तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा राजन म्हणतो की अरे बंड्या बोल ना. तेवढ्यात त्याला कमळीशी बोलायचं असतं म्हणून आता राजन म्हणतो की देतो, म्हणून तो कमळीकडे फोन देतो. तेव्हा मात्र आता बंड्या सांगतो की हे बघ कमळी, अगं RTO ऑफिसमध्ये जे काही आता तो आहे तो माणूस, त्याच्याकडे आपण गाडीचा नंबर काढण्यासाठी कागदपत्र दिलेली होती, त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्याचा मला फोन आलेला होता. कारण ऋषी भाऊंचा फोन लागत नव्हता म्हणून त्यांनी मला फोन केलेला होता. हे बघ मला कॅन्टीन मध्ये आता अर्जंट ऑर्डर आलेली आहे. तर कमळी म्हणते की अरे तू कशाला टेन्शन घेतो, मी जाते. लगेच मात्र कमळी फोन ठेवते आणि लगेच मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजनला म्हणते की आजी काका माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी जरा येते, लगेच करून येतो. तेव्हा लगेच राजन विचारतो की काय झालं, कसला प्रॉब्लेम आहे? तेव्हा राजन म्हणतो की काय झालं ग सांग ना. तर कमळी म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाही, लगेच येतो मी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी असे गेले आणि असे आले. अन्नपूर्णा आजी म्हणते की नक्की? तेव्हा राजन म्हणतो की अगं सावकाश जा. त्यानंतर मात्र आता ऋषी आणि साहेबा चहा घेत मात्र काहीतरी एकमेकांशी बोलत आहे. ऋषी आपल्या जॉब बद्दल बोलत असतो. तर साहेबा म्हणतो की आता तुमच्यासारख्या टॅलेंट माणसाला कोण नाही म्हणेल. आणि आता हे सर्व काही झाल्यानंतर साहेबा म्हणतो की मला तर असं वाटतं की तुझी जी आवड आहे तर ती टीचिंग करण्यात आहे. मला तर असं वाटतं की तू स्वतःचे कोचिंग क्लास वगैरे का सुरू करत नसेल, हल्ली त्यामध्ये खूप स्कोप आहे. तेव्हा मात्र आता ऋषी म्हणतो की अरे तू तर आता म्हणाला की फॅशन आहे, मग त्याचा असा बाजार मांडायचा का? तेव्हा ऋषीलाही मान्य नसतं. ऋषी म्हणतो की अरे हे शिक्षण आहे आणि मुलांना ते देणं आपलं म्हणजे कर्तव्य आहे. त्याचा म्हणजे असा पैशावर धंदा मांडणं मला नाही पटत. तो असा पैशाचा बाजार मांडणं हे सोपं नाही. परंतु आजकालचे जे काही कोचिंग सेंटर आहे तर ते तेच करतात पैसे कमवण्यासाठी. मात्र इतके टक्के मिळून देऊ असे आमिष दाखवतात आणि या सगळ्याला बळी पडतात पॅरेंट्स आणि स्टुडंट हे सगळेजण. तेवढ्या साहेबाच्या मोबाईलवर फोन येतो. तो फोन कमळीचा असतो. तेव्हा आता कमळी म्हणते की साहेबा मी कमळी बोलते, ऋषी सर तुमच्या सोबत आहे का असं विचारून त्यांचा फोन का लागत नाही असं विचार. साहेबा म्हणतो की हो आहेत ना ऋषी सर आणि लगेच तो ऋषीकडे फोन देतो. ऋषीला म्हणतो की कमळी आहे. तेव्हा आता कमळी विचारते की ऋषी सर तुमच्या फोनला काय झालं, मी केव्हापासून फोन करतोय. तेव्हा तो आपला फोन बघतो तर स्विच ऑफ झालेला असतो आणि म्हणतो की अगं स्विच ऑफ झालेला आहे आणि म्हणते की बंड्याचा फोन आला होता आणि त्या एजंटने त्याला रिपोर्ट दिलेला आहे, त्याने आपल्याला RTO लॅबमध्ये बोलावलेला आहे. एकतर रिपोर्ट सापडला म्हणजे आपल्याला नक्की त्या गाडीचा नंबर कळणार म्हणून. आणि लगेच मात्र माझा बाप कोण आहे हे आपल्याला कळेल. आणि तेवढ्यात मात्र कमळीच्या मागे आता ही कामिनी सर्व काही बोलणं ऐकते. तेव्हा आता ऋषी हे ऐकून खुश होतो. ग्रेट, मी आत्ता लगेच येतो. आणि तू कुठे आहे असं विचारतो. तेव्हा कमळी म्हणते की मी अन्नपूर्णा आजीच्या घराच्या बाहेर त्यांना भेटायला आलो होतो. आता ऋषी म्हणतो की ठीक आहे मी तुला चौकात घेतो, तू तोपर्यंत तिकडे ये. आणि आता कामिनी लगेच मात्र बाजूला लपते. कमळी आता धावतच जाते. तर साहेबा विचारतो की अरे इंटरव्ह्यूचं काय? ऋषी म्हणतो की अरे ते होईल नक्की. लगेच ऋषी येतो आणि कमळीला बाईक वरून घेऊन जातो. कमळी खूपच खुश असते. ती म्हणते की ऋषी सर मला मनातून इतका आनंद झाला परंतु खरंच काही कळेनासं झालेलं आहे. कारण माझ्या आयुष्यातील एक मोठं सत्य आज मला कळणार आहे. माझ्या बाचं नाव मला कळणार आहे. आणि हे बघा ऋषी सर, एकदा की मला माझ्या बाचं नाव कळालं तर सगळे काही नाती मला कळतील की आजी कोण, आजोबा कोण आहेत माझे, जवळची माणसं मला भेटतील नक्की कोण कोण माझं आहे. इतकी वर्ष मात्र माझे आई वडील वेगळे होते
विचारते त्याचं नक्की खरं कारण काय होतं हे मला कळेल. माझ्या आईला गोळी कोणी मारली, ती इतकी का घाबरते, हे सगळं काही कारण मला आता कळणार आहे. सगळी प्रश्नांची उत्तरं मला एकदाच मिळणार आहे. मला तर फार टेन्शन आलेलं आहे. आता ऋषी कमळीला समजावतो की हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, आपण नक्की तिकडे जाऊयात. गाडीचा नंबर आपल्याला मिळाला ना, मग नक्की आपल्याला सगळं काही समजेल. आता कमळी म्हणते की मला तर असं वाटतं की आता एकदा पत्ता सापडला तर आपण आईला तिकडे घेऊन जाऊयात, म्हणजे आईला सगळं काही जुनं आठवेल. तर ऋषी म्हणतो की नाही, नको. ऋषी म्हणतो की अगोदर आपण त्यांना भेटू, आणि त्यांना सुद्धा आता तुला भेटल्यानंतर धक्का तर बसलाच, असे म्हणजे बसेलच. इतक्या वर्षानंतर तू त्यांना भेटणार आहे, मग आता मात्र आपण त्यांची बाजू समजून घ्यायला हवी आणि त्यांना तुझ्या बाजूने करून घ्यायला हवं. आणि मग नंतर मात्र काकूंना तिकडे घेऊन जाऊयात. आणि तेवढ्यात मात्र आता गप्पा करता करता दोघंही त्या ऑफिसला येतात. परंतु ऑफिसला येता क्षणी मात्र आता तेथील त्या ऋषीच्या मित्राला आणि दुसऱ्या ऑफिसरला मात्र या कामिनीच्या कुंडाने मात्र खूप बेदम मारलेलं असतं. ते अगदी खाली बेशुद्ध पडलेले असतात आणि नंतर त्यांना शुद्ध येते. तर कमळी आणि ऋषी हे सगळेजण बघतात आणि धावतच त्या दोघांना ते उठवतात आणि दोघांना म्हणतात की काय झालं, हे कोणी केलं असं विचारते. तेवढ्यात मात्र आता ते दादा म्हणतात की हे बघा ताई, 2-3 माणसं आले होते आणि त्या कमळी आणि ऋषीने काढायला दिलेले रिपोर्ट कुठे आहे असं ते धमकावून विचारत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता हा ऋषीचा मित्र त्यांना विचारतो की तुम्ही नक्की आहात तरी कोण, तुम्ही परवानगीशिवाय आतमध्ये कसे आलात असं विचारतात. तेव्हा तो कामिनीचा माणूस मात्र आता त्या माणसांना धमकावतो आणि दुसऱ्याचे रिपोर्ट आम्ही तुम्हाला असे देऊ शकणार नाही म्हणून ते रिपोर्ट द्यायला नकार देतात. म्हणून आता हे असे ऐकणार नाहीत म्हणून ते कामिनीचे गुंड मात्र यांना बेदम मारतात. कामिनी मात्र बाहेर मजा पाहत असते. ते रिपोर्ट घेऊन मात्र आता त्यांनी जाळलेले असतात आता मात्र, आणि यांना बेदम मारलेलं असतं. तेव्हा आता कमळी डोक्याला हात लावते आणि तो ऋषीचा मित्र म्हणतो की तुम्हाला जे काही रिपोर्ट हवे होते सगळे रिपोर्ट मात्र त्या माणसांनी जाळून टाकले आणि घडलेला सर्व काही प्रकार ते मात्र ऋषी आणि कमळीला सांगतात. रिपोर्ट मात्र अजून तेथे जळत असतात. तर कमळी धावतच येते आणि रिपोर्ट सर, तर ऋषी म्हणतो की कमळी काय करतेस तू, आग लागलेली आहे, तू कशाला हात लावतेस. तर कमळी म्हणते की हे सर्व कोणी केलं, म्हणजे हे रिपोर्ट तयार आहे, कुणाला तरी माहिती होतं. आता ऋषी विचारतो की मला एक गोष्ट सांग, तू कुणाला काही बोलली होती का. तेव्हा आता कमळी म्हणते की नाही, मला बंड्याने फोन केला आणि सरळ मी तुम्हाला लगेच बोलावले. तेव्हा आता कमळी डोक्याला हात लावते आणि विचार करत म्हणते की नक्कीच माझ्या कोणीतरी मागावर आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की म्हणजे आपण ज्यांना शोधतो तेच आपल्या मागावर असतील तर. तेव्हा आता कमळी म्हणते की असं कोण आहे की ज्याला मला आणि माझ्या भावाला मात्र लांब ठेवायचं आहे. आणि जेव्हा आता कमळी तेथून अन्नपूर्णाच्या आजीच्या घरून आलेली आहे तर कामिनी त्यावेळेस हे सर्व ऐकलेलं असतं. हे सगळं ऐकून कामिनीने मात्र आपल्या गुंडांना फोन करून हे सगळं करण्यासाठी सांगितलेलं असतं. आता या सगळ्याचा विचार करून कमळी म्हणते की 100% ती तीच माणसं आहे की ज्यांनी माझ्या आईला गोळी मारली. तेव्हा आता ऋषी म्हणतो की कमळी यापुढे आपल्याला प्रत्येक पाऊल जपून वापरायचं आहे. त्यानंतर इकडे आता ह्या अनिकाच्या मैत्रिणी आहे तर त्या आता एकमेकींना म्हणतात की इने कुणाला तरी या कमळीने आतमध्ये लपून ठेवलेला आहे म्हणून ते दरवाजा उघडायला जातात. तोच लगेच मात्र निंगी धावतच येते आणि त्या पिंगू आहे तर तिला मात्र आता म्हणते की काय ग, कशाला कडी उघडतेस, काय गरज आहे तुला आतमध्ये जाण्याची. मात्र आता ही स्विम्स मध्ये अगं आतमधून आवाज येतो, कोणी आहे का आतमध्ये. निंगी म्हणते की आवाज, आणि कुठला आवाज, उगाच काही भानगडी करत बसू नका, काही काम धंदा आहे की नाही तुम्हाला, कुठून आवाज येतो तुम्हाला. आणि निंगी मात्र त्यांना काढून देते आणि ह्या अनिकाच्या चमचा यांचा मुर्दा बसला आणि सरू काकी मात्र यांच्या नजरेसमोर पडायलाच नको. जर त्या माकडिणीला कळाले तर मात्र अवघड होईल. आणि तिच्या मैत्रिणी लगेच आता अनिकाला फोन करतात आणि म्हणतात की त्या कमळीने मात्र 100% कोणाला तरी इथे आणून ठेवलेला आहे आणि त्या मात्र काही दार उघडतच नाही. तेव्हा अनिका म्हणते की नक्की आता ऋषीने घर सोडलेलं आहे आणि नक्की इनेच मात्र त्याला स्वतःच्या घरामध्ये लपून ठेवलेलं असेल. तेव्हा आता अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात की अगं पण हॉस्टेलवर असं कुणाला अलाउड नाही राहण्यासाठी. आता अनिका म्हणते की आपल्याला आयता चान्स मिळालेला आहे गावछापला त्रास देण्याचा आणि तो आपण का सोडायचा. तेव्हा मात्र आता अनिका लगेच कामिनीला सांगायला येते त्या गावछापने ऋषीला त्या हॉस्टेलवर ठेवलेला आहे आणि त्याचा मला त्रास होतो, तू नक्की काहीतरी कर. अनिका म्हणते की तू काही करू नकोस, आता मी कंप्लेंट करण्यासाठी जाते कारण गावछापला आता कंप्लेंट तिच्या विरुद्ध करतेच. आता हॉस्टेलमध्ये कोणाला ठेवता येत नाही. तर आता मात्र कामिनी म्हणते की ऋषीचं काहीतरी मला करावं लागेल. तेवढ्यात मात्र आता कामिनी लगेच इकडे येते नयनताराच्या घरी. नयनतारा म्हणते की काय आज कशी वाट चुकलात. तेव्हा कामिनी म्हणते की सतीशला बरं नाही मग त्याला भेटायला आले. आता नयनतारा म्हणते की सतीश बरे आहेत आणि तुम्ही फक्त सतीश बरे आहेत हे विचारायला नाही आलात, हे मात्र नक्की आहे, बोला ना काय काम आहे. तेव्हा कामिनी हात जोडते आणि हसते, तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आले. तेव्हा नयनतारा म्हणते की पटकन बोला, माझ्याकडे वेळ नाही. कामिनी लगेच आता तेथे बसते आणि म्हणते की एक काम होतं
अगं, कारण सध्या तुझा ऋषी कुठे आहे याची कल्पना तुला आहे का? तेव्हा नयनतारा म्हणते, मला नाही वाटत की हे सगळं तुमच्याबरोबर डिस्कस करावं, कारण हा माझा पर्सनल मॅटर आहे. तेव्हा आता कामिनी म्हणते की ठीक आहे, मला माहिती आहे की तो तुझा मुलगा आहे, मला फक्त काळजी वाटली म्हणून मी विचारलं. कसं आहे की त्याला सांभाळावं लागेल, एकदा की वेळ हातातून निघून गेली तर परतीचे सगळे काही मार्ग बंद होतात. तेव्हा नयनतारा म्हणते की काय करायचं आहे तर ते मी बघून घेईल. तेव्हा कामिनी म्हणते की अगं हे बघ, मी तुझ्या फायद्याचंच बोलते. तुला माहिती आहे का, जो काही तुझा मात्र हा ऋषी आहे तो मात्र तिच्याबरोबर फिरत नाही, तर तो मुलींच्या हॉस्टेलवर सुद्धा राहतोय. हे ऐकलं नयनताराला धक्का बसतो. नयनतारा पाहतच असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.